जरा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उतरण्याचं कारण म्हणजे जनतेचा आक्रोश. बरं. आणि कसं असतं, निवडणूक लागली की सगळेच राजकीय पक्ष म्हणजे काही जण चिन्ह बाजूला ठेवून, काही जण चिन्ह हातात धरून, लोकांच्या भावनांशी खेळून बरोबर. आपापल्या आघाड्या तयार करून नंतर ना आपण दोघे भाऊ सगळं मिळून सोयीचं राजकारण. सोयीचं राजकारण करायला जातात. आता सुद्धा आमच्यावर टीका होती, हं. आघाडी संपूर्ण तुम्ही करू शकला नाहीत, सगळ्या ठिकाणी तुम्ही नगरसेवक देऊ शकला नाही, तर तुम्ही काय आजऱ्याचा विकास करणार? बरोबर. की आतमध्ये गेल्यानंतर जे काय करायचं ते भ्रष्टाचाराच्या माध्यमातून. बरोबर. भले आम्ही वेगवेगळ्या चिन्हावर लढू, पण एका दिलानं लढणार. बरोबर. तेच म्हणतो. मला स्पष्ट सांगायचं की ते भ्रष्ट लोकांची टाळकी सगळी तिथं गोळा झाली. सगळे म्हणजे अगदी 1 नंबरच्या वॉर्डापासून 17 नंबरच्या वॉर्डांपर्यंत, आणि त्यांचे सगळे सरसेनापती. बरं. आजऱ्याच्या कचरा निवारणाची समस्या इतकी गंभीर आहे की क्रीडा संकुल आजऱ्याच्या जिथं उभा केला आहे तिथंच अगदी औंढी वसाहतीच्या तोंडासमोर कचऱ्याचा ढीग पडत, आणि त्या निवारण समितीच्या माध्यमातून त्याचं थोडंफार नियोजन करण्यात आलं. त्याच्यामध्ये त्यांनी कुठला विचारच केलेला नाहीये. जो कोण चोरतो या त्याला तिकीट, तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या विचारांचा आहे, काय नाही. आणि एकत्र आल्यानंतर अशा लोकांचं कसं होतं की विचार एकत्र आले. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की बर्ड्स विथ फिगर फ्लॉक टुगेदर, म्हणजे ज्या पक्षांना एकसारखे पंख असतात ते एकत्र जातात, ते कुठल्याही पक्षाचे असतात. बरोबर. एका बाजूनं जी लोक बीजेपीची सध्या पदं घेतलेली लोक आहेत ती सुद्धा त्या ह्याच्यामध्ये आहेत, हं. पण त्यांनी चिन्ह लपवलंय. हं, हं. MIM साठी काम करणारी जी लोक आहेत ती सुद्धा त्या आघाडीमध्ये आहेत, त्यांनी पण चिन्ह लपवलं. हं. समाज समजणार नाही का? माझ्या लक्षात येणार नाही काय चाललंय. बरोबर. अरे 5 वर्षापूर्वी 7.5 वर्षापूर्वी तुम्ही नगरपंचायत आणली म्हणून आरडाओरडा केला, लोकांना स्वप्न दाखवलीत की आजरं फार मोठं म्हणजे शहरामध्ये रूपांतर होणार. काय तुमच्याकडे काय विजन आहे? क्रीडा संकुल बांधलाय, तिथे कचरा पडलाय. बरोबर. ना आजऱ्यात एखादा बगीचा, मोठ्या आकड्याची पाळी नळ योजना आली, ती अजूनही कार्यान्वित झालेली नाहीये. सगळे जाईल तिकडे त्या अजूनही त्याचा पाठपुरावा अनुदान समिती वारंवार करते, त्याला सगळीकडे त्याच आहे ना. एखादा बगीचा काही 5.5 आणि काय स्पष्टीकरण देत आहेत, करोनाचा काळ होता. अरे करोनाचा काळ, पण तुम्हाला आलेल्या निधी तरी आलाय का? त्याचं नियोजन तुम्ही व्यवस्थित करा. हं, हं. रस्त्याच्या वर 6 इंच गटरी बांधलं तुम्ही, तर रस्त्यावरचं पाणी गटरीमध्ये जाणं, गटरीचा पर्पज काय आहे? आता मग रस्त्यापेक्षा 6 इंच वर गटर कोण बांधू शकतो? जो कॉन्ट्रॅक्टर नगरसेवक कॉन्ट्रॅक्टर झालेला असेल तर तो बांधू शकतो. क्वेश्चन येत असतो. माझ्यावर कदाचित टीका होईल डॉक्टर साहेबांना, राजकारणाची मला गरजच नाहीये. मी राजकारण करणारच नाहीये. मी करणार आहे ते समाजकारण. राजकारणाचा वापर मी समाजकारणासाठी करून दाखवणार, आणि त्याला मला नाही वाटत अनुभव लागतो. अनुभव कशासाठी लागतो? 3%, 4%, 10% कमिशन ठेवण्यासाठी, ओपन स्पेसवर वजन टाकून हडप करण्यासाठी, ह्या गोष्टी गल्ले जमवण्यासाठी तुम्हाला अनुभव लागतो. आणि आम्हाला चेहरा बदल का हवाय? जनता कंटाळली म्हणून आम्हाला चेहरा बदल हवा नाही, कारण आम्हाला राजकीय स्वार्थ चुकवायचा नाहीये कुठल्या गोष्टीत. आम्ही जे आहेत, जे शिलेदार आहेत जे आहेत ते खमके आहेत. बरोबर. ते कुठल्याही प्रेशर खाली येणारे नाहीयेत, आणि मेन म्हणजे भ्रष्टाचारी नाहीयेत. आजपर्यंत कुणी आमच्यातल्या कुठल्याही व्यक्तीकडे बोट करून दाखवावं की या माणसाने इथे भ्रष्टाचार केला किंवा हा माणूस नाही. नमस्कार. बोल कोल्हापूर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर आजरा नगरपंचायतीची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, आणि याच अनुषंगानं आज आपण एक खास बातचीत करणार आहोत. आपल्यासोबत आहेत आजरा अन्याय निवारण कृती समितीचे आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर श्रद्धानंद तुकाराम ठाकूर सर. सर स्वागत आहे. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा आता रणधुमाळी पेटली, आपण बघतोय की प्रचाराला सुद्धा वेग आलाय. या सगळ्यामध्ये माझा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न आहे की या आजरा नगरपंचायतीच्या निवडणुकीत तुम्ही का उतरलाय? आजरा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उतरण्याचं कारण म्हणजे जनतेचा आग्रह. हं. आता जवळजवळ मला वाटतं 7-7.5 वर्षांनी आजरा नगरपंचायतीची निवडणूक होऊ घातली. एक 5 वर्ष सत्तारूढांचा कार्यकाल होता, त्याच्यानंतर 2.5 वर्ष प्रशासक होता, आणि 2.5 वर्षाच्या प्रशासकाच्या काळामध्ये म्हणजे सत्तारूढांचा जो काही काळ होता 5 वर्षाचा, तो संपल्यानंतर आजरा नगरीची एवढी दुरावस्था झाली की त्यातल्या म्हणजे ज्या काही तक्रारी होत्या, ज्या काही अडचणी होत्या लोकांच्या, त्याच्याकडं संपूर्णतः त्या काळातल्या जी काही नगरसेवक होते, नगराध्यक्ष होते,
त्यांनी त्यांचं ते कर्तव्य नसल्याप्रमाणे डोळेझाक केली. आणि मग बामणे भाऊजींच्या मार्गदर्शनाखाली म्हणा, आजऱ्यातल्या सैनिकांच्या मार्गदर्शनाखाली म्हणा, माजी सैनिकांच्या, लोकांच्या व्यथा, लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्यावर मार्ग काढण्यासाठी एक अन्याय निवारण समिती स्थापन करण्यात आली. बरोबर. आणि गेले 2.5 वर्ष ती इतकी कार्यरत होती की कुठलीही अडचण असो, आजऱ्याच्या पाण्याची अडचण असो, नागरिकांची रस्त्याची अडचण असो, पावसाळ्यात मध्ये झालेल्या नाले साफसफाई न झाल्यामुळं लोकांच्या घरात पाणी गेले, अशा अनेक अडचणी या अन्याय निवारण समितीच्या माध्यमातून लोकांच्या सोडवण्यात आल्या. प्रशासकावर दबाव देऊन, प्रशासनावर दबाव देऊन, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून या ज्या काही गोष्टी आहेत त्या ज्या ठप्प पडलेल्या होत्या, नगरपंचायतीमध्ये नगरसेवक खुर्चीत नसल्यामुळे त्यांना एक गती देण्यात आली. बरोबर. अन्यायकारक झालेली जी करवाढ होती ती थांबवण्यात आली. अशा अनेक समस्याचं म्हणजे ज्याला म्हणतो की समस्या निपटून काढण्यात आल्या अन्याय निवारण समितीच्या माध्यमातून. त्यामुळं अन्याय निवारण समितीची नाळ ही इथल्या जनतेशी त्या माध्यमातून जोडली गेली. बरोबर. आणि कसं असतं, निवडणूक लागली की सगळेच राजकीय पक्ष म्हणजे काही जण चिन्ह बाजूला ठेवून, काही जण चिन्ह हातात धरून, लोकांच्या भावनांशी खेळून, बरोबर, आपापल्या आघाड्या तयार करून नंतर ना आपण दोघे भाऊ सगळं मिळून सोयीचं राजकारण करायला जातात. तसं बघायला गेलं तर आमच्या आता आघाडीमध्ये आम्ही जी आघाडी स्थापन करून सामोरं जातो ह्या निवडणुकीला, त्याच्यामध्ये कुठलीही फारशी राजकारणातली माणसं नाही आहेत, समाजकारणातली आहेत. आम्हाला राजकारणाचा तसा अनुभवही नाही आहे. मग या आघाडीमध्ये कुठल्या राजकीय पक्षांचा पाठिंबा किंवा कुठले राजकीय पक्ष सामील आहे? नाही. मुळात कसं झालं, विरोधी आघाडी एक खंबीर चांगली करायची सर्व समविचारी लोकांना घेऊन सत्तारूढांच्या विरोधात. कारण सत्तारूढांच्या कारभाराला संपूर्ण आजऱ्याची जनता कंटाळली होती. 7.5 वर्षापूर्वी जी आजऱ्याची अवस्था होती त्यात सुईभर सुद्धा सुधारणा झालेली नव्हती कुठल्याच. बरोबर. रस्ते असू देत, ज्या प्राथमिक गरजा आहेत लोकांच्या, पायाभूत सुविधा त्याच्यामध्ये फारसा काही फरक पडलेला नव्हता. वैतागलेली होती जनता. आणि अशा अवस्थेत एक काहीतरी ठोस चांगला पर्याय देणं गरजेचं होतं. बरोबर. आता सत्तारूढांकडे कसं आहे, सत्ता आहे, शिवाय सगळ्या संस्थांचं बळ त्यांच्या पाठीशी आहे. गेले 20-25 वर्ष ते आजऱ्याची सत्ता उपभोगत आहेत. त्यामुळे त्यांच्या समोर एक समर्थ पर्याय करावा म्हणून आम्ही समविचारी आघाडी करण्याच्या प्रयत्नात होतो. आता सुद्धा आमच्यावर टीका होती, आघाडी संपूर्ण तुम्ही करू शकला नाहीत, सगळ्या ठिकाणी तुम्ही नगरसेवक देऊ शकला नाहीत, तर तुम्ही काय आजऱ्याचा विकास करणार. बरोबर. माझं असं म्हणणं आहे, एक व्यक्ती जरी दूरदृष्टीची आणि नियोजनबद्ध शिस्तबद्ध जर असली तर आलेल्या निधीमध्ये आजऱ्याचा विकास अतिशय उत्तम होऊ शकतो. बरोबर. म्हणजे अंकुश ठेवण्यासाठी सगळेच अगदी काही आवश्यकता नसते. बरोबर. आणि गंमत अशी झाली की आमची आघाडी पूर्ण होऊ नये म्हणून आम्हाला चर्चेमध्ये ठेवण्यात आलं आणि 4 ठिकाणचे 4 चोर गोळा करून एक आघाडी जाहीर करण्यात आली. बरोबर. त्याच्या पाठीमागे छुपा अजेंडा त्यांचा म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की ही कुठल्या पक्षाची आहे, याच्यात कुठल्या सगळ्या पक्षाचे राजकीय पुढारी थोडक्यात आपण म्हणू की बी टीम तयारी येत ना. थोडक्यात म्हणजे कसं झालं की बाबा आपण सगळ्यात संपूर्ण आघाडी पूर्ण करायची, मग त्याच्यामध्ये सगळे आहेत, कुठल्या पक्षाची लोक नाही आहेत अशी नाहीत, प्रत्येकाला पक्षांचे टॅग आहेत. फक्त त्यांचा विचार एवढाच एक आहे की आतमध्ये गेल्यानंतर जे काय करायचं ते भ्रष्टाचाराच्या मार्गात. बरोबर. शिष्टाचार कुठेही ठेवायचा नाही, फक्त भ्रष्टाचार अवलंबायचा. आणि हे असंच चालत आलेलं आहे. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे अशीच ही आघाडी म्हणजे मागच्या निवडणुकीत सुद्धा निवडणुकीला सामोरी गेली होती. निवडणुकीला सामोरी गेल्यानंतर काही त्यांच्यातले निवडून आले, काही विरोधी म्हणून आतमध्ये गेले. आघाडीत म्हणजे विरोधी म्हणून नंतर आलेले ते सुद्धा सत्तारूढांशी सामील होऊन बऱ्याचशाच बेकायदेशीर गोष्टी केलेल्या आहेत. बरोबर. आणि अजून सुद्धा बेकायदेशीर गोष्टी करणं त्यांचं चालूच आहे. आता गंमत अशी होणार आहे, एखादी जर समर्थ स्ट्रॉंग आघाडी निर्माणाच्या विरोधात झाली असती आणि सत्तांतर आता जनता ही घडवून आणणारच आहे, आघाडी जरी झाली नसली तरी म्हणजे संपूर्ण पॅनल आमच्यावर टीका होते की बाबा संपूर्ण पॅनल तुम्ही करू शकला नाही. त्याला कारण आम्हाला फक्त चर्चेत गोंधवण्यात आलं आणि आम्ही सगळी समाजकारणातली माणसं होतो, आम्हाला राजकारणाचा फारसा विषय नाही. अगदी ज्येष्ठ एका नेत्यांनी परवा दिवशी स्वतः जाहीर करताना आणि मुलाखत देताना मीडियाला सांगितलंय की एक चिन्ह सुद्धा मिळवू शकले नाही. आता फारसा मला असं म्हणायचं की समाज
इतका अशेषित राहिलेला नाही आणि चिन्ह लोकांना लक्षात awareness- राहणार. हा चिन्ह आहे. बरोबर भले आम्ही वेगवेगळ्या चिन्हावर लढू पण एका दिलानं लढणार आहोत. बरोबर तेच म्हणा. नगराध्यक्षपणाचं चिन्ह मी नारळ मागितल्यानंतर ते फ्रीज झालं. म्हणजे मुळात कसं होतं, आम्हाला जनतेच्या रेटामुळं ऐन वेळेला या निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागलं. आमचं तुमच्यासारखं पूर्वनियोजन नव्हतं. 5 वर्षापूर्वी 7.5 वर्षापूर्वी सत्ता तुमची ज्यावेळेला संपली, नगरपंचायतीचा कार्यकाळ संपला, तेव्हापासून तुम्ही फक्त आखणी आणि मोर्चेबांधणी सगळी जी केली होती ती निवडणुकीच्या दृष्टीनेच केलेली होती. बरोबर. त्यामुळे कुणाला तिकीट घ्यायची, कुणाला आघाडीमध्ये सामावून घ्यायचं हे तुमचं पूर्वीपासून ठरलेलंच होतं. मला स्पष्ट सांगायचं की ते भ्रष्ट लोकांची टाळकी सगळी तिथं गोळा झाली. सगळे म्हणजे अगदी 1 नंबरच्या वॉर्डापासून 17 नंबरच्या वॉर्डांपर्यंत आणि त्यांचे सगळे सरसेनापती. बरोबर. आणि आम्ही हे नियोजन कधी घातलेलंच नव्हतं. त्यामुळे ऐन वेळेला आमच्या समोर जनतेनं रेटा केला की बाबा व्हा पुढे. मग आता कसं आहे, बामणे भाऊजी अन्याय निवारण समितीमधून कार्यरत होते. मी गेले 25-30 वर्ष वैद्यकीय सेवा आजऱ्याला देतोय. अनेक मार्गातून मला ज्या काही पद्धतीनं जमेल त्या पद्धतीने मी समाजसेवेसाठी पुढे होतोय. मध्ये एक म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण अतिक्रमित असे टोटली बेकायदेशीर गाळे मागच्या मंडळींनी जे सत्तारूढ होते आणि विरोधक अशा दोघांनी मिळून आजऱ्यात बांधले होते. आणि गंमत अशी होती की ह्या संपूर्ण प्रोसेसमध्ये सत्तारूढ पक्षात असणाऱ्या नगरसेवकानं यांच्या निदर्शनाला आणून दिलं की बाबा हे काम करताय ते तुम्ही चुकीचं करताय, तर त्याला बाजूला ठेवण्यात आलं. त्याला उपोषणाचं शस्त्र उपसायला लागलं सत्तारूढ असून. आणि मग त्याच्यातून आम्ही त्याला सगळं पाठबळ दिल्यानंतर कुठंतरी त्याच्यातून मार्ग निघाला. ते गाळे जमीनदोस्त झाले. म्हणजे त्याच्या शेजारी शाळा होती, शाळेच्या मुलांना सुद्धा श्वास घेणं कठीण झालं असतं. असे ते शाळेच्या भिंतींना लावून अतिक्रमित गाळे बाकी त्यांचं काय प्रयोजन होतं कोणास ठाऊक. म्हणजे त्यांनी सांगताना सांगितलं तत्कालीन नगराध्यक्षांनी की आम्हाला या आजऱ्याचं सुशोभीकरण करायचं होतं, इथं घाण होती. अरे सुशोभीकरण करायला मुळात पहिल्यांदा जी आहे ती घाण घालवा ना. बरोबर. आजऱ्याच्या कचरा निवारणाची समस्या इतकी गंभीर आहे की क्रीडा संकुल आजऱ्याच्या जिथं उभा केला आहे तिथंच अगदी औंढी वसाहतीच्या तोंडासमोर कचऱ्याचा ढीग पडत होता. अन्य निवारण समितीच्या माध्यमातून त्याचं थोडंफार नियोजन करण्यात आलं. आणि मग गंमत अशी होती की यांनी पूर्वनियोजित केल्याकारणाने यांचं पॅनल पूर्ण झालं. त्याच्यामध्ये त्यांनी कुठला विचारच केलेला नाहीये. जो कोण चोरतो यात त्याला तिकीट, तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या विचारांचा आहे, काय नाही. आणि एकत्र आल्यानंतर अशा लोकांचं कसं होतं की विचार एकत्र आले. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की बर्ड्स विथ फिगर फ्लॉक टुगेदर. म्हणजे ज्या पक्षांना एकसारखे पंख असतात ते एकत्र जातात. ते कुठल्याही पक्षाचे असो, त्यांची विचारधारा एकच असते. जनतेची मान मुरगळायची. आणि ते विरोधक म्हणून गेले असते, विरोधक असू देत किंवा सत्तारूढ असू देत. आणि याचं चांगलं आजऱ्याचे जे सुज्ञ सुशिक्षित नागरिक आहेत, आजऱ्याला फार मोठा चांगला सांस्कृतिक वारसा आहे शिवाजीराव सावंतांचा. त्यामुळे आजऱ्यातली लोक जनता ही अशी चिन्ह न समजणारी अशी की त्या लोकांनी धरून चालू नये. येणाऱ्या निकालामध्ये त्यांना दिसेल 2 चिन्ह मिळाली वेगवेगळी म्हणजे ही लोक काही समाजाला देऊ शकत नाहीत. हे अतिशय केविळवाणे आणि गरीब विचार असणाऱ्या लोकांची स्टेटमेंट आहे. आणि तुम्हाला प्रगल्भ राजकारणाचा अनुभव आहे. तुम्ही ज्येष्ठ नेते आहात. चिन्ह मिळवलं एकसारखं, आघाडी एकसारखी केली, संपूर्ण याच्यामध्ये आपले उमेदवार उभा केले. मग ते त्यातला काहीही क्रायटेरिया नाही आहे, काहीही क्रायटेरिया नाही आहे. आता स्पष्टच मी सांगेन की एका बाजूनं जी लोक बीजेपीची सध्या पदं घेतलेली लोक आहेत ती सुद्धा त्या ह्याच्यामध्ये आहेत, पण त्यांनी चिन्ह लपवलंय. MIM साठी काम करणारी जी लोक आहेत ती सुद्धा त्या आघाडीमध्ये आहेत, त्यांनी पण चिन्ह लपवलं. समाज समजणार नाही का? समाजाच्या लक्षात येणार नाही हे काय चाललंय. फक्त चांगली लोक, वाईट म्हणजे चांगली लोक बाहेर ठेवणे एवढा एकच दृष्टिकोन ठेवून त्यांनी ती आघाडी तयार केलेली आहे. आता तुम्ही एक उल्लेख केला की तुम्ही वैद्यकीय व्यवसाय करताय, आणि तर वैद्यकीय व्यवसाय करणं आणि राजकारण ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर मग तुम्ही मुळात मला एक गोष्ट स्पष्ट करू देत की मी केवळ आणि केवळ समाजकारण करायचं म्हणून इथं आलो. राजकारण करायलाच हवं का प्रत्येक गोष्टीत? आवश्यकता नाही आहे. राजकारणाच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा समाजकारण करता येतं. गेले 25-30 वर्ष माझ्या वैद्यकीय व्यवसायातून, तुम्ही जरी त्याला व्यवसाय म्हणत असलात तरी मी जो केलेली आहे ती वैद्यकीय सेवाच देण्याचा मॅक्झिमम प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे इथल्या लोकांच्या ज्या काही अडचणी आहेत, प्राथमिक गरजा त्यांना ज्या काही माणसाच्या असतात, आपल्याला माहिती आहे पाणी व्यवस्थित मिळालं पाहिजे, रस्ता झालं पाहिजे, सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे, कचऱ्याचं नियोजन व्यवस्थित झालेलं पाहिजे. अरे 5 वर्षापूर्वी 7.5 वर्षापूर्वी तुम्ही नगरपंचायत आणली म्हणून आरडाओरडा केलात, लोकांना स्वप्न दाखवलीत
की आजरं फार मोठं म्हणजे शहरामध्ये रूपांतर होणार. काय तुमच्याकडे काय विजन आहे? क्रीडा संकुल बांधलाय, तिथे कचरा पडलाय. बरोबर. ना आजऱ्यात एखादा बगीचा, मोठ्या आकड्याची पाळी नळ योजना आली, ती अजूनही कार्यान्वित झालेली नाही आहे. सगळे जाईल तिकडे त्या अजूनही त्याचा पाठपुरावा अनुदान निर्णय समिती वारंवार करते, त्याला सगळीकडे त्याच आहे ना. एखादा बगीचा, काहीही 5.5 आणि काय स्पष्टीकरण देत आहेत? करोनाचा काळ होता. अरे करोनाचा काळ म्हणून तुम्हाला आलेल्या निधी तरी आलाय का? बरोबर. त्याचं नियोजन तुम्ही व्यवस्थित करा. रस्त्याच्या वर 6 इंच गटरी बांधल्यात तुम्ही, तर रस्त्यावरचं पाणी गटरीमध्ये जाणार, गटरीचा पर्पज काय आहे? आता मग रस्त्यापेक्षा 6 इंच वर गटर कोण बांधू शकतो? जो कॉन्ट्रॅक्टर, नगरसेवक कॉन्ट्रॅक्टर झालेला असेल तर तो बांधू शकतो, कारण त्याला काही त्याच्यातली गतीच नसते की बाबा नक्की आपल्याला काय करायचं. अशा गमती जमती आहेत सगळ्या. आणि ह्या कसं आहे, सत्तांतर झालं तर ह्या गोष्टीचा सगळ्या पोलखोल होईल. म्हणून ही मंडळांनी एवढी धास्ती घेतलेली आहे. तसं जर बघायला गेलं तर माझे जे काही 8 शिलेदार आणि त्यांचा मी सेनापती, त्यांनी ठरवलेला सेनापती मी आहे. मी जबरदस्तीनं लादला गेलेलो सेनापती नाही आहे. मी मेंढरं हाकणारा हे नव्हे. लक्षात. त्यांनी मला सांगितलं की साहेब तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. त्यांनी मला ताकद दिली. त्यातल्या माजी सैनिकांनी सगळ्या ताकद दिली. कुठल्याही गोष्टीचं नेतृत्व जर सक्षम असेल तर त्यातनं काहीतरी चांगल्याच गोष्टी. नेतृत्वाला एक व्हिजन पाहिजे, नियोजन पाहिजे. अनुभव हा प्रत्येक गोष्टीत येत असतो. माझ्यावर कदाचित टीका होईल डॉक्टर साहेबांना राजकारणाची मला गरजच नाहीये. मी राजकारण करणारच नाहीये. मी करणार आहे ते समाजकारण. राजकारणाचा वापर मी समाजकारणासाठी करून दाखवणार आहे. आणि त्याला मला नाही वाटत अनुभव लागतो. अनुभव कशासाठी लागतो? 3%, 4%, 10% कमिशन ठेवण्यासाठी, ओपन स्पेसवर वजन टाकून हडप करण्यासाठी, ह्या गोष्टी गल्ले जमवण्यासाठी तुम्हाला अनुभव लागतो. आणि माझ्याबरोबरचे जे काही 8 शिलेदार मी असे निवडलेले आहेत, त्यांच्यावर आजपर्यंत कुठलाही ठपका नाही आहे. सुशिक्षित आहे. एक माझे जे आदर्श आमचे बामणेबाबजी ज्यांनी अन्याय निवडणूक समिती स्थापन केली, ते ONGCचे रिटायर्ड अधिकारी आहेत. बरोबर. आमच्याबरोबर कुंभार मॅडम आहेत, त्या डॉक्टर आहेत. गौरव देशपांडे आहेत, जावेद पठाण आहेत, की ज्यांनी गेल्या 2.5-3 वर्षामध्ये ज्यावेळेला वाऱ्यावर टाकलं होतं संपूर्ण या 70 लोकांनी आजऱ्यातल्या सगळ्या नगरीला, त्यावेळेला 24 तास राऊंड द क्लॉक अन्याय निवारण समितीच्या माध्यमातून. आणि अजून सुद्धा ते, आता एक साधं उदाहरण सांगतो. आज आम्ही एका ठिकाणी प्रचार फेरीला गेलो होतो, तिथे आम्हाला कुत्रं मेलेलं निदर्शनाला आलं. प्रचाराची रणधुमाळी चालू होती. आम्हाला कोणाची सहानुभूती मिळवायची नाही. बरोबर. अन्याय निवारण समितीची कमिटीची जी आमच्या हे आहे, म्हणजे जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्याच्यावर बघा तुम्ही, लगेचच त्या गौरवने त्याचा फोटो टाकून त्याची विल्हेवाट लावा म्हणून रिक्वेस्ट केलेली. दुर्गंधी सुटेपर्यंत सुद्धा आम्ही ठेवून दिलं नाही. कोणाची तक्रारही आमच्याकडे आली नाही. इतकी ह्या लोकांची, एखादी गोष्ट आपल्याला कोणीतरी सांगावी आणि मग करावी इथपर्यंत. म्हणूनच आमची जी निर्मिती झालेली आहे ती आश्वासन देण्यासाठी नाही, कृती करून दाखवण्यासाठी झाली. आम्हाला तेच विचारायचं होतं की अन्याय निवारण कृती समितीची स्थापना का करण्यात आली आणि त्यातून तुम्ही काम करताय. त्याचा खुलासा आमचे जे अध्यक्ष आहेत अन्याय निवारण समितीचे, बामणे भाऊजी, ते तुम्हाला अतिशय सुंदर, त्याच्यातनं तुम्ही काम करताय अनेक वर्ष. 2.5 वर्ष करतोय आम्ही काम. 2.5 वर्ष काम आम्ही करतोय आणि जनतेची सेवा करतोय. आणि मला वाटतं 2.5 वर्षाचा हा कार्यकाळ जो आमचा जनसेवेचा आहे तो भरपूर आहे. आम्हाला लोकांच्या अडचणी समजलेल्या आहेत. तुम्हाला 2.5 वर्षांनी 2.5 तप जरी मिळाले तरी तुम्हाला समजणार नाही. फक्त तुमच्याकडे सत्ता उपभोगायची कशी आणि त्याचा आनंद स्वार्थासाठी स्वतःसाठी घ्यायचा कसा आणि तो पिढीचा टिकवायचा कसा. बरोबर. आमचा हा जो लढा आहे ना, हा म्हणजे हे जे काही वारशे लावले जात आहेत सगळीकडे, त्याच्यासाठी सुद्धा आहे. ही तुमची मालमत्ता नाही हो, ही जनतेची मालमत्ता आहे. ती जनतेसाठी वापरा, जनतेसाठी टिकवा ना. आम्ही विरोधच करणार नाही. तुम्हाला परमनंट आम्ही नगराध्यक्ष करू. आम्हाला चेहरा बदल का हवाय? जनता कंटाळली म्हणून आम्हाला चेहरा बदल हवाय. तुम्ही आता या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून उतरताय, तर एक नगराध्यक्ष म्हणून तुमचं व्हिजन काय असेल आजऱ्याच्या विकासासाठी? आता गंमत कशी आहे, माझी गेले 25-30 वर्ष जनतेची, मी तुम्हाला सांगितलं की वैद्यकीय व्यवसायामुळे नाळ जोडली गेलेली आहे. त्यामुळे जनतेच्या सगळ्या अडचणी मला अगदी चांगल्या माहिती आहेत. मग अशीच उल्लेख केला की आजला शिवाजीराव सावंतांचा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. आता गंमत अशी आहे, फंड्स एकदा तुमची ग्रामपंचायतीमधून नगरपंचायतीमध्ये रूपांतर झालं की शासन देतच राहतं. शासनाकडं फंडचा तुटवडा आहे असं मी म्हणणार नाही. आता त्याचं नियोजन कसं करायचं? गंमत अशी आहे, आजऱ्याला सांस्कृतिक वारशाबरोबर नैसर्गिक सुद्धा भरपूर देणे.
बरोबर. इथं रामतीर्थ नावाचं एक चांगलं उत्तम पर्यटन स्थळ आहे. अजून देखील आजरं तसं वाहनाने गजबजलेलं नाही आहे, पण शिस्त नसल्यामुळं आजरल्या मेन रोडला तुम्ही जर गेलात, बाजाराचं सुद्धा नियोजन नसतं. आठवडी बाजाराचं ते जे अन्य घालून देण्याचा प्रयत्न केला, पण ते सुद्धा आणून पाडण्यात आलं. आता मुळात कसं आहे, आजऱ्यामध्ये अनेक जातीची लोक एकत्रित फार सलोख्यानं आणि प्रेमानं राहतात. इथं ख्रिश्चन समाज आहे. ख्रिश्चन समाज आहे जो मत्स्य व्यवसायामधनं ओली असो सुकी असो त्यांचं उदरनिर्वाह करतो. आता आज मच्छी मार्केटची अवस्था बांधून न बांधल्यासारखी, त्याला काहीतरी मार्ग काढणं आपल्याला गरजेचं आहे. नियोजन प्रत्येक गोष्टीमध्ये शिस्त आणली गेली पाहिजे. मग ती आठवड्याची बाजार बैठक असो, मासे मार्केट असो, बांधलेलं क्रीडा संकुल असो, एखादं नाट्य मंदिर किंवा ज्याला आपण म्हणतो रंगमंदिर, छोटासा मल्टीपर्पज हॉल सुद्धा आजऱ्यात उभारू शकतो. कारण सांस्कृतिक बैठक चांगली आहे. गेले अनेक वर्ष आजऱ्या राज्य नाट्य स्पर्धा गाजवते आणि हा वारसा दाजी टोपले यांच्यापासून आजऱ्यामध्ये रुळला गेला. तत्कालीन त्यावेळेला जे काय माधवराव देशपांडे होते कैलासवासी, नंतर आपले काशीनाथ चराठी होते, यांच्याकडे सुद्धा सांस्कृतिक क्षेत्राशी त्यांची नाळ जुळली असल्या कारणानं नवनाट्य मंडळाची स्थापना करून त्याच्यानंतर अनेक मंडळ नवनाट्यासारखे नाटकं आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा आजरं अग्रगण्य राहिलं. पण आज गंमत अशी आहे की तुम्ही हॉल बांधला की तो तुम्हाला तुमच्या कार्यक्रमांसाठी कसा वापरला जाईल हाच विचार केला जातो. एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कसा काय त्याचं नियोजनबद्धताच नाही आहे कुठल्याच गोष्टी. क्रीडा संकुलामध्ये सुद्धा नाही आहे नियोजनबद्धता. इतका चांगला क्रीडा संकुल बांधून त्याचं काही म्हणजे साधा अजून तिथं ज्याला आपण म्हणतो ना रनिंग ट्रॅक सुद्धा व्यवस्थित नाही. काल का परवाच मला एका विद्यार्थ्याचा फोन, एका तिथल्या युवकाचा फोन आला की साहेब पोलीस भरती लागली आहे, जरा अन्याय निवारण समितीच्या बामणेबाजूंना सांगून नगरपंचायतीमध्ये काम करायला फोन करायला लावता का. पाणी सोडलंय आणि संपूर्ण जो रनिंग ट्रॅक आहे तो चिखलमय झाला आहे. जवळ पोलीस म्हणजे आहे ते तरी समाजाला व्यवस्थित वापरलं गेलं पाहिजे. विजन म्हणून मोठमोठी आश्वासनं देऊन आजऱ्याचं मी काय मॉरिशस लगेच करू शकणार नाही. बरोबर. आणि हे आजरेकरांना सुद्धा माहिती आहे. पण आजऱ्याचा मध्ये मॉरिशस आहे ते मी जगाला दाखवून देऊ शकतो. नक्कीच. एवढं सुंदर आजरा आहे. चारी बाजूने छानपैकी डोंगर आहेत, निसर्गरम्य आहे. पोकळ आश्वासन देण्यात अजिबात नाही. आम्हाला द्यायचीच नाही. गेल्या 2.5 वर्ष आम्ही कृतीच करत राहिलेलो. बरोबर. लोकांची भूलतापा देऊन दिशाभूल करून मी असं आणतो मी तसं आणतो, वेगळ्या गोष्टी सांगण्यात पॉईंट नाही. कारण आम्हाला राजकीय स्वार्थच उठवायचा नाही आहे कुठल्या गोष्टींचा. आम्ही या निवडणुकीमध्ये केवळ जनतेचा रेटा आहे म्हणून उतरलेलो आहोत. आणि ते सुद्धा 2.5 वर्षाची आमची जी काय अन्याय निवडणूक समितीच्या माध्यमातून आम्ही जनतेची सेवा केली. ते म्हणाले आम्ही त्याची उत्तराई कशी करायची. बरोबर. फुकटात तुम्हाला आमच्या खिशातली नोट काढून मत देतो गरज पडली तर, पण तुम्ही रस्त्यावर आहे आणि आम्ही रस्त्यावर आलो. आमच्या पाठीमागं कुठलंही मोठं नेतृत्व नाही आहे. आणि आम्ही असा दावाही करत नाही. पालकमंत्री आमचेच, विरोधी पक्षगट नेतेही आमचेच, सगळेच आमचेच. आज जर तुम्ही बघितली तर म्हणजे अशी मांदियाळी आहे काही जणांच्या पोस्टर्सवर. अरे मग तुमच्याकडं एवढ्या नेतृत्वांची मांदियाळी आहे तर घ्या ना चिन्ह धाडसानं एखाद्या हातात. हा, किंवा मग एवढे जर नेते तुमच्या पाठीमागे असतील तर त्यांच्या थ्रू तुम्ही विकास कामं करू शकता. विकास कामं करायला विकासाचा निधी आल्यानंतर त्याच्यातून विकास कोणाचा होतोय, त्यांचा विकास होतोय. जनतेचा विकास आणि आजऱ्याचा विकास होतच नाही आहे. जनतेने बघितलंय की अनेक वर्ष काढायचं चाक तिथंच रुतून आहे. नक्कीच. चिखलामध्ये आज तुमच्याकडे जर एवढे नेत्यांची मांदियाळीवर आहे तर त्यातल्या कुठल्या तरी नेत्यावर एक निष्ठा ठेवा आणि त्याचं चिन्ह घेऊन उतरा ना. का घाबरताय तुम्ही? म्हणजे तुमच्या मनात काहीतरी पाप आहे ना. चिन्ह लपवताय आणि आघाडी करताय आणि आघाडी पूर्ण झाली म्हणून सगळीकडे आरडाओरडा करताय. आणि आघाडी पूर्ण होणारच की. 4 ठिकाणचे 4 चोर गोळा करायला काही लागत नाही हो. बरोबर. आम्ही कसे आहोत, आम्ही चातक पक्षासारखे हे निवडून घेतोय त्याच्यामधलं. भले आपले सगळ्या वॉर्डमध्ये नसले तरी हा जे आहेत, जे शिलेदार आहेत, जे आहेत ते खमके आहेत. बरोबर. ते कुठल्याही प्रेशर खाली येणारे नाही आहेत आणि मेन म्हणजे भ्रष्टाचारी नाही आहेत. आजपर्यंत कुणी आमच्यातल्या कुठल्याही व्यक्तीकडे बोट करून दाखवावं की ह्या माणसाने इथे भ्रष्टाचार केला किंवा हा माणूस नाही. अगदी नवीन कोरे चेहरे जे आमचे आहेत ते तेवढ्याच धडाडीचे आणि तेवढ्याच सामर्थ्याचे आहेत आणि तेवढ्याच ताकदीनं ते समाज सेवेसाठी म्हणून राजकारणात उतरलेले. राजकारणाचा धंदा करून स्वतःचे पोटं भरणे आणि इमारतींवर इमारती वाढणे हा उद्देशच नाही आहे. नक्कीच. या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्यासोबत गप्पा मारल्या अन्याय निवारण समितीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर श्रद्धानंद ठाकूर साहेबांनी. सर, तुम्ही आमच्यासोबत जुळलात आणि खूप छान गप्पा मारल्या. तुमच्या या सगळ्या राजकीय प्रवासासाठी नक्कीच शुभेच्छा.
आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की आता आम्ही तुमचं निवडणुकीच्या अनुषंगानं पॉडकास्ट घेतोय किंवा आम्ही तुमच्यासोबत गप्पा मारतोय. निवडणूक झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा नगराध्यक्ष म्हणून तुमच्याशी बोलायला उत्सुक आहोत. मी जय पराजय या गोष्टीला घाबरणारी व्यक्ती नाही आहे. मी मगाशी वारंवार उल्लेख केला की जनतेच्या रेटामुळं आम्ही या याच्यामध्ये आहोत. जनता जो कौल देईल, मला माहिती आहे जनता काय कौल देणार, मला फार मोठं त्या बाबतीत भाकीत पण करायचं नाही. बरोबर. पण मी एक निश्चित सांगेन, आता आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत, हे कायमस्वरूपी रस्त्यावर समाजकारणासाठी राहूच. मला वाटतं की जनतेसाठी सर तुम्ही एकदा डिक्लेअर करायला पाहिजे की आता तुम्ही म्हणजे संधी द्यावी आम्हाला जनतेने. आता आमची जी आघाडी आहे, अन्याय निवारण समिती आणि समविचारी आघाडी, त्यात माझं चिन्ह, आपण सगळेजण आता विरोधकांनीच आमचं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवलं आहे की एकाला नारळ मिळाला आणि एकाला एअर कंडिशनर मिळालं आहे. आणि मला नाही वाटत की आजऱ्यातली जनता ही एवढी अशिक्षित अशी आहे की बाबा एकच चिन्ह असेल, हे कुणाला एक नोट हातावर ठेवून ज्याला सांगितलं जातं जा एक क्वार्टर आणि एक नोट देऊन हातावर की जा बाबा, वरचं पण हा तेच मार आणि खालचं पण तेच मार, अशांसाठी आहे. आमच्याकडे जी लोक आहेत, जो मतदार आहे तो चांगला सुज्ञ आहे, त्यांना माहिती आहे की 2 चिन्ह ती डोक्यात ठेवतील. वरच्या पदासाठी नारळ हे चिन्ह आणि खालच्या पदासाठी एअर कंडिशनर हे चिन्ह. आणि या निवडणुकीमध्ये आम्हाला भरघोस त्यांचं मतदान करून विजयी करतील याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा मी सगळ्या मायबाप जनतेला आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आव्हान करतो की तुम्ही पुढे गेलेत म्हणून आम्ही तुमचे शिल्लेदार म्हणून या स्पर्धेमध्ये आहोत. तुमच्या मतांचा जो अधिकार आहे त्याचा योग्य वापर करून, मला खात्री आहे तुम्ही तुमची मतं आमच्या झोळीत टाकणार आणि पुरेपूर आम्हाला आशीर्वाद देऊन आम्ही ही जी सेवा तुमची 2.5 वर्ष करत आलेलो आहोत ती पुढे 5 वर्ष करण्यासाठी आम्हाला संधी देणार. धन्यवाद. धन्यवाद सर.